पाहू शकाल. एका साईडला मॅको आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन सारखा खेळाडू आपण पाहू शकाल. आकाश सारखा खेळाडू आपण पाहतोय. सर्व चौबॉयचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. चला वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतो. आज मेच्या एंडिंग पर्यंत यंदाचं लांबणीवर क्रिकेट पाहायला मिळतंय. मनीष वैती या ठिकाणी गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. नितेश पाटील स्वतः प्रोप्रायटर पाटील नेटवर्कचे. चला सौग बॉयज आपल्या दुपारची बोट पडायची आहे. लवकर लवकर नाही दुपारची बोट नाही आज सांच्याची असेल नाही आज जिकाच आहे. चला रॉयल स्टनर्स येस रॉयल स्टनर्स आणि यशदी वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं आहे. या ठिकाणी व्हॅली रॉड्रिक्स आम्हाला वॉटरमेलन स्पॉन्सर्स केलेले आहेत. दीपक शर्मा आणि प्रदीप शर्मा यांच्या माध्यमातून ते वॉटरमेलन आपण वितरित करणार आहोत. तर यायचं यशदी वॉरियर्सची कॅप्टन आणि रॉयल स्टनर्स बीची कॅप्टन आणि आपले वॉटरमेलन्स कलेक्ट करायचे आहेत. धन्यवाद व्हॅली रॉड्रिक्स. एक चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. उष्णता खूप जास्त आहे आणि आपण पाहिलं तर आर्द्रता देखील जास्त होईल कारण हलका पाऊस देखील पडलेला आहे. त्याचमुळे दमट वातावरण आहे. बॉल ट्रॅव्हल होत नाही प्रमोदजी. कारण आपण 5 दिवसांवर पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल होत होता पण आता मात्र कुठेतरी वातावरण ऊन सावल्यांचा खेळ आणि त्याचमुळे थोडासा भुर्दंड बसला रॉयल स्टनर्स बीला पहिल्या डावामध्ये. डेफिनेटली ज्या पद्धतीने वातावरण क्लायमेट खूप महत्वाची भूमिका असते प्रत्येक खेळाच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो. जरी थोडंसं क्लायमेट जरी थोडंसं खराब असलं तरी सुद्धा मात्र उत्स्फूर्त तो मात्र मिटणार नाहीये. कारण रणरणत ऊन म्हणा ऊन वारा पाऊस म्हणा परंतु क्रिकेट खेळणार ही मात्र आमची जिद्द. प्रत्येकाच्या नसानसामध्ये क्रिकेट हे भिनलेलं आहे आणि एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन मनीजी घेतलं ना की मात्र कोणताही खेळाडू मागे वळून पाहत नाहीये. आपण पाहिलंय म्हणून आज क्रिकेटला जी प्रचंड लोकप्रियता मिळाली पूर्ण वर्ल्ड मध्ये आपण पाहू शकतात. आणि MBPL खूप सुंदर अशा वातावरणात आणि ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. राहुल शर्मा नितीन वारे आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली जी मेहनत यावेळेला रंग आणताना आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणतील मनीषजी आतापर्यंत जर विचार केला तर चौथा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि चौथ्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहावयास मिळेल यात काही ती मात्र शंका नाहीये. मिळालंच पाहिजे कारण त्याचमुळे तर प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे पाटील नेटवर्कशी ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. आणि खरं तर या मैदानाचा उल्लेख करावासा वाटतोय प्रमोदजी. चला लगेच मॅच ऑन ठेवायचा आहे कारण जर आपण 15 दिवस अगोदर या मैदानावर आलो असतो तुम्हाला दगड कुठे पाहायला मिळाले असते कचरा पाहायला मिळाला असता. पण सन्माननीय राजेशजी वेतोस्कर माजी नगरसेवक यांनी मात्र जबरदस्त दूरदृष्टी आणि नियोजन करताना या मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे. सन्माननीय राम कदम साहेब पोलीस सब इन्स्पेक्टर नवघर पोलीस स्टेशन यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय राम कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मानाचा मुजरा असेल जे आज आम्ही घरामध्ये गाढ झोप घेतोय सर ती तुमच्याच कर्तव्य दक्षामुळे आणि आपल्याला मानाचा मुजरा आपलं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावर MBPLच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. बिग फाईट बिग मॅच दोन संघांमध्ये पाहायला मिळते. मनीष वैते आम्हाला दर्शवतायत की एका साईडला संघ आहे MGRC आणि चौक बॉयज. या दोन संघांमध्ये खूप चांगल्या प्रकारची कडवी लढत आणि एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर येताना दोन फलंदाज उदय पाटील एका साईडला आपण पाहतोय. धावांची भूक न मिटणारा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. भरपूर वर्षांचा टेनिस क्रिकेटचा कालखंड ज्या फलंदाजाने अक्षरशः गाजवलाय. टेनिस क्रिकेट विश्वामधली आपली एक वेगळी छाप काय असते आपल्या नावाचा डंका काय असतो तर ह्या MBPLच्या माध्यमातून पाहावयास मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अमोल वेतोस्कर सर त्या ठिकाणी दर्शवतात की टाइमच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्य घेऊ नका. 12:02 झालेत आणि 20 एकंदरीत 15 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. मॅक्झिमम 17 मिनिटे. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑन साइडला पुलचा फटका. पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलाय. बियाला स्पोर्ट्स षटकार 6.
खरं तर लक्ष सर्वांचं लागलं होतं उदयच्या बॅटिंगकडे, ज्याने या स्पर्धेतल्या 88 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पण आता सीट अँकर रोलवर रोशन पाहायला मिळतोय. आल्याला पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची किमया सध्या करतोय आणि एक चांगली सुरुवात टीम MGRC 6 धावा. क्वचित आणि कदाचित असे फलंदाज असतात की पहिल्या चेंडूपासून कॉन्फिडंटली फलंदाजी करण्यामध्ये माहीर असतात आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण रोशनच्या बॅटमधून आपण पाहतोय. मॅकमिलनचा हा चेंडू मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना फक्त चेंडूला पुश केलं, एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर त्या स्क्वॉड मध्ये होता मॅकमिलन गोविंद. सुप्रीमो ट्रॉफी डॅडी स्कोरच्या माध्यमातून प्रेझेंट आपण पाहू शकलात आणि कालच संपन्न झाली. आणि कंधारी किंग्स मुंबई संघाने खूप चांगल्या प्रकारचं 9 लाखाचा कॅश प्राइज आणि खूप चांगली सुशोभित अशी ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी मात्र पाहायला मिळाली. मॅकमिलन गोविंद सुद्धा एक घटक राहिला होता त्या स्पर्धेचा आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तुमची गुणवत्ता खूप महत्वाची भूमिका असते. तुम्ही मैदानाच्या बाहेर काय करता याला महत्व दिलं जात नाही. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करता, किती मेहनत घेतायत, ही खूप महत्वाची भूमिका. ऑन साईडला जरूर कळला गेला, चेंडू मात्र निघून जाईल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फेकी येईपर्यंत एकच धाव आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करत असताना आपण पाहू शकतायत एकच धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 धावा. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं बंधनकारक आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग खेळी पाहायला मिळते. ती रोशनच्या बॅटमधून उदय पाटील 1 वर जाऊन पोहोचतोय आणि रोशन जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना MGRC 8. शफल झाला, अखूट टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला थारा नाहीये, सरळ चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. बियाला स्पोर्ट षटकार 6. म्हणूनच प्रत्येक संघामध्ये एका खेळाडूवर अवलंबून राहून चालत नाहीये. बघा मॅकमिलन गोविंद ज्याने अर्धशतक झळकावलं या स्पर्धेमध्ये आणि आता पहिली षटक हाताळताना मात्र तो व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय. पण रोशन असं जाणवतंय की खूप पूर्व अभ्यास करून आलेला आहे की आपल्याला कुठल्या संघासोबत 2 हात करायचे आहेत आणि त्या संघामध्ये कुठले कुठले गोलंदाज तुम्हाला फेस करायचे आहेत आणि तो पूर्व अभ्यास तुम्हाला पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 2 उत्तुंग षटकात तुम्हाला पाहायला मिळाले. एकूण धावफलकात धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत MGRCच्या 14 धावा. नवीन बॉल पाठवून त्याचा पहिलं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 14 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. एक चांगली सुरुवात आहे. फाउंडेशन खूप जास्त महत्वाचं असते आणि ते फाउंडेशन सेट करण्याचं काम या ठिकाणी मुख्यत्वे रोशनने केलंय, कारण रोशनच्याच बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत आणि त्याचमुळे एक चांगली अवस्था पाहायला मिळते टीम MGRCची 14 बिनबाद. खूप चांगली स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. जे तंत्रशुद्ध फटके आहेत रोशनच्या फलंदाजीत आणि तेच तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळतात. मॅकमिलन गोविंद अखूट टप्प्याचे चेंडू देतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो आणि रोशन संघाला घेऊन जातोय मजबूत स्थितीमध्ये. MGRC या संघाची स्थिती आतापर्यंत 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगली स्टार्ट. उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रोशन टू मॅकमिलन गोविंद. मॅकू यावेळेला डेड बॉल पंच घोषित करतायत का? यस, जरी विकेट मिळाली असती तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी पंचांनी थांबवलं असतं, कारण बेल्स ऑलरेडी त्या ठिकाणी बिखरली होती आणि डेड बॉल पंच अनिर्णित दर्शवत असताना मिस्टर अमोल वेतुस्कर सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगले एसटी रक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी हाताळलं MRIच्या चेंडूवर, तेच पंच पाहायला मिळतात. आणि एका साईडला मिस्टर मॉन्टे घोडेकर, मालवणी मालाड. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 झाले. 4 चेंडूचा खेळ झाला. मॅकू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुरेख पद्धतीने खोलवर चेंडू होता, खोदून काढला जातोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि रोशन एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे. आणि मनीजी पहा, ज्या वेळेला मात्र तुम्हाला चांगला चेंडू मिळतो, लूज चेंडू मिळतो, त्यावेळेला रोशन प्रहार करतोय. परंतु यॉर्कर टाईपचा चेंडू असेल तर तुम्हाला रिस्पेक्ट तेवढंच देणं खूप गरजेची गोष्ट आणि तेच मात्र यावेळेला रोशन करत असताना पाहायला मिळतो. सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट. ऑन साईडला उदय पाटील ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून देतोय. 6 धावांकरता. धावांची गती फलकावर 21 धावा. 21 रन्स. बियाला स्पोर्ट्स षटकार.
आज दोन मीरा भाईंदरच्या उत्कृष्ट खेळाडूंचा वाढदिवस आहे. एक आहे डीका यांचा वाढदिवस आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा. आणि आमिर शेख पुरा नचावल यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. निरोगी आयुष्य जगा आणि एक चांगलं क्रिकेट खेळा आपण नक्कीच या दोन व्यक्तिमत्वांचा वाढदिवस पाहायला मिळतो. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे. धावांची गती फलकावर 21 धावा. द ग्रेट स्टार्ट. खूप चांगल्या प्रकारची स्टार्ट यावेळेला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना मनीषजी, त्याचप्रमाणे सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. जी सुरुवात जर चांगली झाली तर डेफिनेटली येणारे फलंदाज खेळपट्टीवर खूप चांगल्या प्रकारचा खेळ करत असताना पाहायला मिळतात. कारण कोणताही दबाव नसतो मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर. आणि रोशन आणि उदय पाटील 12वा षटकार उदय पाटीलच्या बॅटमधून या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ऑरेंज कॅप ज्याच्या माथ्यावर परिधान करणारा खेळाडू आपण पाहू शकतायत. धावांची भूक न मिटणारा खेळाडू आणि डेफिनेटली धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून उदय पाटीलकडे पाहिलं जातं. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभिषेक एक एमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड ज्याला मात्र आपण सातत्याने पाहतोय. गुड डिलिव्हरी ही ताकद आहे अभिषेक या गोलंदाजाची. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मात्र प्लेइंग 11 मध्ये मला जागा जरूर मिळावी यासाठी त्याची मेहनत. कारण यशाचे सगळे मंत्र मेहनत या शब्दाने सुरू होतात आणि ती मेहनत यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम पॅडल स्वीप यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला स्टॉप करेपर्यंत तत्पूर्वी 2 धावा तर निश्चित स्वरूपात मिळत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 23 या धावसंख्येवर. विपुल यष्टांच्या पाठीमागे संरक्षण करत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 23. चेंडू फेकून झाले ते 2. मनीजी काय म्हणतील येणाऱ्या चेंडूंमध्ये 16 चेंडूंमध्ये मॅक्झिमम टोटल अंदाजे काय असेल? दोन्ही बॅटर्स फास्ट अँड फ्युरियस बॅटिंगसाठी ओळखले जातात आणि उदयने देखील तो क्लास दाखवला. 2 बॉल्समध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्या 2 उत्तुंग षटकार रोशनने ठोकले. जर आपण विचार केला प्रोजेक्टेड स्कोरचा तर मला तर असं वाटतं की 55 ते 60 4 षटकांपर्यंत मजल जाईल टीम MGR. डेफिनेटली 55 ते 60 हा आकडाच मात्र जणू काही माइंड मध्ये असेल फलंदाजांच्या. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना काही यश मिळत नाहीये. टप्पा पड्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अभिषेक दर्शवतोय जरी तू चांगला फलंदाज असला तरी सुद्धा माझ्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला मॅकमिलन गोविंदने आणि तो विश्वास मी दाखवेन. सुपर यावेळेला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल. तत्पूर्वी एक धाव येते आणि एकेरीच्या माध्यमातून रोशन संघाला घेऊन जातोय. मनीष वैद्य आम्हाला दर्शवत आहेत की 24 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय असा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. थोडंफार कुठेतरी सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू लपंडाव सुरू आहे. थोडंफार कुठेतरी ढगाळ वातावरण आणि जरूर पावसाचे संकेत मात्र यावेळेला पाहायला मिळतात. थोड्याशा सरी बरसल्या होत्या. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24 धावा. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू मात्र या वेळेला पायावर जाऊन आदळला आणि तत्पूर्वी चिकीत सिंगलच्या माध्यमातून एक धाव येते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 25 धावा. काय म्हणतील मनीषजी ज्या पद्धतीने मात्र अभिषेकने गोलंदाजी केले एक सुद्धा मोठा प्रहार करून दिलेला नाहीये. यावरून त्याचं टॅलेंट त्याची क्वालिटी त्याची स्पेशालिटी संपूर्ण मात्र यावेळेला स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळते. 21 रन खर्चे थे मैकमिलन ने और उसके बावजूद कोई भी प्रेशर न लेते हुए अच्छी गेंदबाजी. अभिषेक के सिर्फ 4 रन खर्चे. हल्के तरह से बॉल को ड्राइव किया है. कवर रीजन में फील्डर सेट है. स्वीपर कवर एरिया में फील्ड करते हुए 1 रन छुड़ाते हुए बल्लेबाज. अच्छी गेंदबाजी इस ओवर में अभिषेक जो मलम लगाने का काम कर रहे हैं इस फर्स्ट इनिंग में.
सेकंड ओव्हर यावेळेला कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा, 26 रन. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र हा MPPL 2022. वक्त कम है और जो नियोजन किया गया है उसके लिए आज 9 मैचेस खिलाने हैं और आज के दिन का चौथा मुकाबला. 3 मुकाबले खेले जा चुके हैं. अभी 3 टीमें हमें मिली है जो टॉप 5 में खेलने वाली है. अब 2 ओवर का खेल बाकी है. जैसे मैंने कहा था कि 55 से 60 तक पहुंच सकती है टीम चौक बॉयज, लेकिन अगर गेंदबाजी का सोचा जाए तो अभिषेक ने बहुत ही अच्छी नफीतुली गेंदबाजी की है. विकेट नहीं मिला है लेकिन सिर्फ 5 रन खर्चे. अब प्रोजेक्टेड स्कोर बदल सकता है क्योंकि अब देखा जाए तो 13 के औसत से खेल रहे हैं टीम MGRC. देखते हैं अगली 2 में कितने रन बनते हैं. 26 धावा फलकावर पाहायला मिळतात. 55-60 हा आकडा मात्र माइंड मध्ये जरूर सेट केला असेल दोन्ही फलंदाजाने, कारण जमेची बाजू काय आहे. आतापर्यंत दोन्ही फलंदाज खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत. मेलबॉर्न यावेळेला आपण पाहू शकतात 9चा इशारा खेळपट्टीच्या बाहेर कदाचित असावा आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचं बेनिफिट हे फलंदाजाला मिळेल कारण फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. रोशनला मात्र यावेळेला फ्री हिटचा सिग्नल मिळतोय. धावसंख्या 27 या धावसंख्येवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु फ्री हिटचा सिग्नल यावेळेला पाहायला मिळतो. तत्पूर्वी चेंडू पाहता पाहता मॅकमिलन गोविंद मॅग्निफिसंट फिल्डिंग, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वीकारलं गेलंय आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. या 2 धावांच्या मदतीने प्रथम फलंदाजी करताना MGRC 29 या धावसंख्येवर 29. एक्सपीरियंस गिना जाता है जब भी अब आप इतनी बड़ी टूर्नामेंट खेलते हैं और मैकमिलन का एक्सपीरियंस पूरी तरह से दिखाई दे रहा है. अपने टीम को अच्छी पोजीशन में लेके जाने के लिए फील्डिंग अच्छी होनी चाहिए और दिखाई दे मैकमिलन की रन संख्या बन चुकी है सिर्फ 29. सरळ बॅटने खेळला गेला आहे आणि चेंडू निघून जाईल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सुरेख पद्धतीने हा झील टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. रोशनच्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज बॅक टू द डगआउट. ऍक्टिव्ह विकेट. थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय पांडुरंगजी वारे जे NP स्पोर्ट्सचे मालक आहे आणि त्यांचे मोठे बंधू सन्माननीय शिवाजी वारे यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे आणि यश सिद्धी हे देखील आमच्या सोबत आहेत ज्यांच्या नावावर संघ खेळतोय नितीन वारे यांचा. म्हणजे तिन्ही जनरेशन तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. थँक्स टू पांडुरंग वारे. एक चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन पाहायला मिळते. वेलकम शिवाजी वारे, तुमचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा चालू सामन्याच्या दिशेनं. बहुत अच्छी गेंदबाजी अभिषेक के बाद अब मेलबर्न की दिखाई दे रही है. पहला बॉल जो नो बॉल खेला गया था उसके बाद कोई प्रेशर नहीं लिया गया और मैकमिलन टप्पा ने बहुत अच्छी कैच लपकी और दूसरी सफलता मिली है टीम पहली सफलता मिली टीम चौक और आउट होते हुए रोशन का आउट होना बहुत जरूरी था चौक बॉयज के लिए क्योंकि रोशन ने अपने हाथ खुले किए थे. 20 रनों का योगदान अब तक दिया था और 4 ओवर के फॉर्मेट में 20 रन जोड़ना मतलब एक बल्लेबाजी रोशन की. खरोखरच खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. धावांची गती फलकावर एकंदरीत 29 धावा 29 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मेलबर्न. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍक्टिव्ह विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. आज सुपर संडे में काफी दर्शक इस टूर्नामेंट को देख रहे हैं और इस मैदान में आकर इस टूर्नामेंट की शोभा बढ़ा रहे हैं. सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. मीराबंद प्रीमियर लीग में सिद्धार्थ का बार आउट होना बहुत बड़ा नुकसान है.
कि सिद्धेश ने इस टूर्नामेंट में अपनी बल्लेबाजी के माध्यम से एमजी आरसो को संवारा था, लेकिन अब उदय पे जिम्मेदारी बढ़ती हुई, क्योंकि रोशन आउट हो चुके हैं, सिद्धेश आउट हो चुके हैं और सिचुएशन ऐसी है 29 रन 2 विकेट एमजीआरसी। जो टीम पहले ओवर में 21 रन बना रही थी, लेकिन दूसरे ओवर में 5 रन अभिषेक ने खर्चे और मेलबर्न ने बहुत अच्छी कॉपरेशन किया और अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा। यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि विकेट हॅट्रिक यावेळेला आपण पाहू शकाल मेलबर्नच्या नावावर MBPL या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता। मॅकमिलन टप्पा त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये। ऍक्टिव्ह स्पोर्ट्स विकेट आणि विकेट नंबर या ठिकाणी 3। कॉंग्रॅच्युलेशन मेलबर्न। आणि लंडनला काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रतीक म्हात्रे यांचं जाणं आमच्यासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि ते देखील आता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या स्पर्धेला न्याहाळत आहेत। त्यांचं आपण करूया मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत। प्रतीक चांगला खेळ, मीरा भाईंदरचं महाराष्ट्राचं भारताचं नाव रोशन कर अशीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। ऑल द बेस्ट। विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी NP स्पोर्ट्स आणि बियाला स्पोर्ट्स यांच्या वतीने 5 बक्षीस आता मिळणार आहे बॉलर मेलबर्नला। खूप चांगल्या कलागुणांना वाव देतात। एका साईडला बियाला स्पोर्ट्सचे राहुल शर्मा आपण पाहतोय आणि NP स्पोर्ट्सचे नितीन वारे, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात आणि दोन्ही व्यक्तिमत्वांकडून कलागुणांना वाव देण्यासाठी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की तुम्ही विकेट हॅट्रिक घ्या आणि 500 रुपयांची मात्र कमाई करा। कारण बक्षीस छोटं असो किंवा मोठं, परंतु एक ऊर्जा देणारा बक्षीस आपल्याला पाहायला मिळतं। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 धावा। षटक क्रमांक जर आपण पाहिला तर तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4। काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण, सहजता, सुंदरता, फिंगर रोल कसं करायचं याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना ऑफ साइडला सेन्सिबल क्रिकेट हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय। तत्पूर्वी एक धाव आकाश पुढे सरसावतोय। एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर हळूवारपणे 30 या धावसंख्येवर। बऱ्याच वेळेनंतर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते मेलबर्नच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी। मॅकमिलन गोविंदचा मात्र एक्सपिरियन्स या वेळेला आपण पाहू शकाल आणि आकाश त्या ठिकाणी एक्सपिरियन्स शेअर करत असताना पाहायला मिळतोय, कारण चौक बॉयज एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर या MBPL स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मेलबर्नचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील। एकूण 7 चेंडू आहेत मनीषजी। या 7 चेंडूमध्ये मॅक्झिमम 20 ते 22 धावा, 22 ते 25 धावा येणे खूप गरजेची गोष्ट राहील, कारण उदय पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू आणि टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे। ऑन साइडला फटका चांगला आहे, मी म्हटलं एक मातब्बर खेळाडू पाहायला मिळतोय आणि 100 धावा पूर्ण झाल्यात या स्पर्धेमध्ये। एकदा जोरदार टाळ्या उदय पाटील साठी येऊ द्या। बियाला स्पोर्ट्स षटकार। थैंक यू। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या बन चुके हैं 36 रन, 3 विकेट के नुकसान पर MGRC। इस इनिंग का आकलन करना थोड़ा डिफिकल्ट हो रहा है प्रमोद जी, क्योंकि गेंदबाज भी अच्छा काम कर रहे हैं, बल्लेबाज भी अपने हाथ खोल रहे हैं, तो अभी प्रोजेक्टेड स्कोर क्या होगा उस पर नजर डालने थोड़ा सा डिफिकल्ट हो रहा है। 3 ओवर का खेल समाप्त, 36 रन और इस टूर्नामेंट में 100 रन पूरा करने वाले बल्लेबाज उदय पाटिल और ये पहले बल्लेबाज है जो इस टूर्नामेंट में 100 रन पूरे कर रहे हैं। म्हणून मी म्हटलं होतं की धावांची भूक न मिटणारा खेळाडू आहे आणि धावांची खऱ्या अर्थानं मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। प्रॉपरली जे टायमिंग असतं ना उदय पाटीलचं ते अफलातून पाहायला मिळतं। ज्यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होतो, स्वीट टायमिंगचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क तेवढीच पॉवर जनरेट केली जाते। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 36 धावा, 36 रन। 3 षटकांचा खेळ झाला, 12ची सरासरी पहा। पहिल्या षटकामध्ये मनीषजी 21 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये काय शानदार स्पेल पाहायला मिळाला। 10 धावा देऊन 3 गडी बाद केले आणि त्यामध्ये एक नो बॉलचा सुद्धा उपयोग केला होता। यावेळेला अतिरिक्त चेंडू फेकला होता, परंतु मेलबर्नचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करेन। धावांची गती होती ती थांबवली। राजू वैती इनका VIP डाइस पर हम करेंगे स्वागत। वेलकम सर, आप आकर विराजमान हो सकते VIP डाइस पर।
यही कहना चाहूंगा, सपना का पूरा करना है तो तपना पड़ेगा, खुद से दिन रात लड़ना पड़ेगा और इस टूर्नामेंट भी जीतना है तो ये मैच जीतना पड़ेगा, क्योंकि एक जो नॉकआउट स्टेजेस के मैचेस से एक बार हार चुके तो आप इस टूर्नामेंट से बाहर जा सकते, इसलिए कड़ा संघर्ष सभी टीमों का आज दिखाई दे रहा है. संघर्ष स्ट्रगल करावंच लागणार आहे म्हणतात ना. या वेळेला मात्र यष्टी उद्ध्वस्त केली जाते. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स विकेट, बॅक टू द पॅव्हिलियन, बॅट्समन मिस्टर पराग. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. सन्माननीय राजू वैद्य साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. पराग पाटारे, इस बल्लेबाज को भी ज्यादा रन बनाने का मौका नहीं मिला क्योंकि अच्छी गेंदबाजी आकाश भांगा की, जो एक उभरते हुए गेंदबाज की ओर से अच्छा प्रदर्शन कर रहे चौक बॉयज के लिए. और इसी दौरान यही टैलेंट की तो खोज चल रही है मीरा भाईंदर प्रीमियर लीग की ओर से. मीरा भाईंदर में जो खिलाड़ी है, खिलाड़ियों की यहाँ पे टैलेंट की खोज चालू है और इस दौरान बहुत अच्छे खिलाड़ी देखने मिलते हुए. और इसी मैच में आज देखा जाए तो गणेश जो अच्छे बल्लेबाज इसके पहले यश रिद्धि वॉरियर्स टीम में खेलते हुए दिखाई दिए, और इसी दौरान इस मैच में अभिषेक मेलबन और आकाश जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन दिखाई देते हुए और स्ट्रगल करता हुआ दिखाई दे रहा है टीम एमजीआरसी, जो टीम 21 में खेल रही थी. हल्के हाथों से इसको खेला गया मिड ऑन की रेंज में. फील्डर वहां पे पहुंचते हुए लगभग 1 रन पूरी करते हुए, 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा लेकिन स्ट्राइक रोटेट हुई है. ये एक फायदेमंद बात साबित होते हुए, क्योंकि उदय का स्ट्राइक पर रहना इस लास्ट ओवर में बहुत ज्यादा जरूरी हो चुका था. और इसी दौरान अच्छी सोच अजय की, 1 रन मिलती हुई रन संख्या बनती हुई 37 रन 4 विकेट के नुकसान पर. दोन चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 37 धावा फलकावर. खूप सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ऑन साईडला खेळलं गेलंय, तत्पूर्वी ऑफ साईडला खेळलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते, एका धावेनिशी दुसऱ्या धावेत परावर्तित करतायत का, तर पंचांकडे दाद आणि पंचांचं बोट उंचावलं गेलं. अर्थातच या ठिकाणी उदय पाटीलला परतावं लागेल. ते पॅव्हिलियनच्या दिशेने फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना ऍक्टिव्ह स्पोर्ट्स विकेट गॉन. थैंक यू. चलो, नए बल्लेबाज को भेजना है एमजीआरसी, वक्त नहीं है, वक्त की नजाकत को समझे. और इसके बाद जो मैच खेला जाने वाला है उन दोनों टीमों को भी हम कॉल करना चाहेंगे. इसके बाद साई श्रद्धा 11 और मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा, ये दोनों टीमों को कैप्टन को निवेदन किया जाता है कि आप टॉस के लिए टॉस बॉक्स में तैयार रहे. इस ओवर के बाद टॉस किया जाएगा और लगभग सोच रहे थे हम 55 से 60 तक जाएगी टीम एमजीआरसी, लेकिन एक नफीतुली गेंदबाजी और उसके बिना पर सिर्फ 38 रन तक रुके हुए अभी तक एमजीआरसी के बल्लेबाज. और अभी भी इस ओवर के 3 बॉल्स बाकी फेंके जाने वाले. तो नए बल्लेबाज मैदान के भीतर जाते हुए दिखाई दे रहे. मिस्टर, नाम जल्द से जल्द देना है प्लीज. 12th मैन. शैलेंदर नवीन फलंदाज येतोय. आतापर्यंत एमजीआरसी संघाची स्थिती आपण जाणली तर मनीष वैद्य आम्हाला दर्शवतात की 38 धावा फलकावर पाहायला मिळतात. 38 रन. उदय पाटील मात्र स्ट्राईक एंड कडे येण्याच्या प्रयत्नात होता, परंतु क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचू शकला नाही आणि त्याचा फायदा मिळाला चौक बॉईज संघाच्या संघाला. यावेळेला ऑफ साईडला चिप शॉट पाहायला मिळतो. मॅकमेलन गोविंद कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू बॅक विकेट्स मिळत असताना आपण पाहतोय. आकाश सुंदर गोलंदाजी. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स विकेट गॉन.
जनाब कलीम खान का इस दौरान आगमन हो रहा है, करेंगे हम उनका भी तहे दिल से स्वागत. कुठलाच फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाही प्रमोदजी. पहिल्या षटकामध्ये 21 धावा पाहायला मिळाल्या. आपलं प्रोजेक्टेड स्कोरचं चाललं होतं 60, पण मला असं वाटतं 45च्या पलीकडे देखील जाऊ शकत नाही MGRC संघ, कारण कुठलाच फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. डेफिनेटली 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा आल्यानंतर काय सिच्युएशन असायला हवी होती. 3 षटकांपर्यंत आपण पाहिलं असतं तर कदाचित 40-45 धावा येऊ शकल्या असत्या, परंतु तदनंतर जी गोलंदाजी केली आणि गोलंदाजाने अटॅक केलाय जबरदस्त, आणि प्रत्येक गोलंदाज मात्र फलंदाजांचा कर्दनकाळ बनलाय आणि सुरेख गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर स्पायसी गोलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिखट मारा. धावांची गती 38 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सरळ बॅटने जरूर खेळला गेला. व्ही शेप मध्ये, व्ही फॅक्टर मध्ये 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतात. त्या ठिकाणी मिस्टर अभिषेक एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 39 या धावसंख्येवर. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता शेवटचा चेंडू असेल, यानंतर कॉइन स्पिन केलं जाईल. मनीजी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतील. ओमकार शेट्टे असतील की विनोद गुप्ता त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आकाश शेवटचा चेंडू, खूप चांगला फटका इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना जलद गतीने ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान. NP स्पोर्ट्स चौकार, गुड शॉट. या चौकाराबरोबर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 43 आणि विजयासाठी लक्ष्य 44 धावांचं टार्गेट असेल. 44 रन्स टू विन. हेलो चेक, थैंक यू सो मच. और हम आज के दिन के ये फर्स्ट राउंड का आखिरी का टॉस यहाँ पर करने जा रहे हैं. सो मैं रिक्वेस्ट करूंगा दोनों ही टीमों के कैप्टन साई श्रद्धा, कैप्टन यश यादव हमारे साथ जुड़ चुके हैं. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा वेदांत पाटिल हमारे साथ जुड़ना है और टॉस के लिए हम कॉल देंगे आदरणीय सम्माननीय श्री राम कदम साहब से, जो कि इस मीरा भाईंदर के पुलिस कर्मचारी हैं. काफ़ी अच्छा सपोर्ट उनके तरफ से मिलता है और एक अच्छा जीवन जीने के लिए जिस प्रकार से आवश्यकता होती है कि एक अच्छे लोग अपने साथ रहे, उस प्रकार से राम कदम साहब हमारे साथ उपस्थित होंगे. टॉस के लिए कैप्टन ऑलरेडी रेडी है, शायद कैप्टन यश, और साथ ही साथ मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा के कैप्टन गौरांग हमारे साथ, आदरणीय सम्माननीय राम कदम साहब की इनकी बातों से यहाँ पर टॉस किया जाएगा, जहाँ पर दोनों टीमें आमने सामने हैं. ये कॉल कौन देने वाला है? ठीक है, साई श्रद्धा है एक और एक और है मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. कॉल मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. टेल यहाँ पर कॉल है और यहाँ पर आया है यस टेल. टॉस जीता है टीम मुर्दा स्पोर्ट्स. कंग्रेचुलेशन, थैंक यू सो मच सर. और राम प्रकाश सर से निवेदन है कि आप मंच पर जाके विराजमान हो सकते हो. थैंक यू सो मच. और 2 युवा खिलाड़ी आमने सामने. फिर से एक बार वेदांत पाटिल आई थिंक प्रेजेंट है या वो यस प्रेजेंट है, मुर्दा स्पोर्ट्स से कैप्टन. टॉस यहाँ पर जीता है, काफी इंपॉर्टेंट टॉस भी है और मैच भी है. तो क्या डिसीजन होगा? बॉलिंग करेंगे पहला. क्या स्ट्रैटेजी? यश यादव नाम कल के दिन से केवल लोगों के सुर्खियों पे मीरा भाईंदर के मुंह पर केवल एक ही नाम है यश यादव. उनके अगेंस्ट में बॉलिंग करनी, तो कितने रनों पर स्टॉप करने की कोशिश रहेगी? हेलो चेक 1 2 चेक. यस, नो डाउट यश यादव मीरा भाई के बहुत अच्छे बॉलर है और मुझे भी पहला चांस अगर किसी ने दिया होगा तो वो यश यादव ने दिया था. अंडर 23 में से आगे लाने वाला अगर मेरे को कोई है तो यश यादव है. उसके बाद कंधारी किंग्स और आज हम लोग आमने सामने. तो यश के सामने बॉलिंग करना, हम लोग यही सोचेंगे कि 4 ओवर में उनको कम से कम स्कोर में रोकना है, क्योंकि उसके पास ये खुद है, यश है, साहिल है, ऐसे प्लेयर्स उनके भी टीम में है. तो कम से कम स्कोर में हम लोग इनको रोकना चाहेंगे. सवाल, क्योंकि आपको आज मौका मिला है. एक बहुत बड़ा मीरा भाईंदर का गाँव मतलब मुर्दा, और मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा से खेलने का मौका मिला है. तो सारे जो मुर्दा के सपोर्टर्स हैं उनके लिए क्या कहना चाहोगे? नहीं, मुर्दा से खेलने का मौका मिला है तो पूरा 100% देंगे मुर्दा को. ऐसा नहीं है कि वो हमारा नहीं है, बट हम जिस टीम से खेल रहे हैं वो हमारा ही टीम है और 100% उनको देना चाहेंगे. और उनका सपोर्ट एनी डे हम लोग के लिए बहुत इंपॉर्टेंट मैटर करेगा. जैसे कल भी पूरा गाँव हम लोग के लिए सपोर्ट करने आया था, तो आज भी उसी तरीके का सपोर्ट हम एक्सपेक्ट करते हैं मुर्दा गाँव से. जाएंगे साई श्रद्धा, कैप्टन यश यादव, गोल्डन मैन विथ गोल्डन फिंगर्स. यस, टॉस या ठिकाणी गमावली आहे. टॉस भरपूर महत्वपूर्ण होता या मॅच मध्ये. तर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच
मात्र या ठिकाणी तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर काय कॅल्क्युलेशन असणार आहे 4 ओव्हरमध्ये धावा प्रयत्न या ठिकाणी असेल या मॅच मध्ये? 50+ करण्याचा प्रयत्न आम्ही करू. ऑल द बेस्ट फॉर द टीम कॅप्टन अँड सो द गुड गेम. अँड टॉस बॉक्स मध्ये असा रिपोर्ट आलाय, टॉस जिंकलाय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने आणि प्रथम स्वीकारली आहे बॉलिंग इन्व्हाइट केला बॅटिंग साठी टीम साई श्रद्धा यश जाधव आणि आर्मी कंपनीला. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. चला 2 बॅटर्स लगेच पाठवून द्यायचं आहे. बघा तुम्ही आमच्या सूचनेची वाट पाहू नका प्लीज. त्या रखरखत्या उन्हामध्ये 2 पंच तुम्हाला पाहायला मिळतात, मिस्टर मनोज घोडेकर आणि मिस्टर अमोल वेतेस्कर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील मिस्टर अशोक राऊत आणि मिस्टर विशाल नाईक. चला या अगोदर तुम्ही आवाज ऐकला विनोद गुप्तांचा आणि नाणेफेक जिंकलेली आहे त्या ठिकाणी मुर्दा स्पोर्ट्स सगळ्या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये विपुल आणि मॅकमिलन मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. बघा कुठल्याही वेळेला आकलन करणं तर योग्य आहेच, पण मात्र यावर विश्वास ठेवणं योग्य नाहीये. कारण आपण पाहिलं तर 21 धावा पहिल्या षटकात बनवल्या गेल्या होत्या, पण मात्र 4 षटकांतर धावा फक्त 43च बनवता आलेल्या. 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. प्रति षटकामागे 11 धावा जोडायच्या आहेत टीम चौक बॉईजला. आणि पाहूया आता धावांचा कसा पाठलाग केला जाईल. एका बाजूला उदय पाटील यांचं नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळणार, एका बाजूला मात्र व्यावसायिकता मॅकमिलन गोविंदची. चला ऑल द बेस्ट दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. आता या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की मे द बेस्ट टीम विन म्हणजे बेस्ट कोण आहे. आता तर आजच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये 10 दावेदार होते जे बेस्ट होते, पण आता मात्र त्या दावेदारांची संख्या कमी झालेली आहे. आता 3 दावेदार कमी झालेले आहेत, 7 दावेदार बाकी आहेत आणि अजूनही ती चढावड पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाला पहिला क्रमांक हवा आहे, दुसरा तिसरा चौथा क्रमांक कोणाला लोक आहे प्रत्येकाला पहिला क्रमांक हवा आहे. वेळ झाले 12:35. ऑल द बेस्ट. लेट स्टार्ट. पहिल्या षटक हाताळण्यासाठी एक्सपिरियन्स कंपेनर या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर उदय पाटील आणि स्ट्राईकवर असेल मॅकमिलन गोविंद. एक चांगला लढा या पहिल्या डावातच आपण पाहिला, पण त्यानंतर त्या दुसऱ्या डावामध्ये कशी सुरुवात होते, चौकबाईची कशी सुरुवात होते ती म्हणजे MGRC ची. लेट सी. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलंय आणि या सजवलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय का टीम MGRC ला. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असं नसते आणि त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक क्षणाला संघर्ष करावा लागतो. मला तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह करायचा होता, कनेक्शन प्रॉपर झालं नाही. या इनसाइड एज घेऊन बॉल जाईल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेची वाढ आणि धावसंख्या आता सुरू होते, धावफलक सुरू होतोय चौक बॉईज या संघाचा. आणि म्हणतात ना की चालता येण्या अगोदर माणसाला रांगावं लागते आणि तसंच आहे मित्रांनो. तुम्हाला एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, पण त्या अगोदर मात्र सेट होणं गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. मॅकमिलन गोविंद नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईकला असेल विपुल. एक अग्रगण्य जोडी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये समजली जाते, कारण या अगोदर जेव्हा अर्धशतक पूर्ण झालं होतं विपुलला मात्र बघायची भूमिका घ्यावी लागली होती, जो नॉन स्ट्राईक एंडला एन्जॉय करत होता मॅकमिलन गोविंदची बॅटिंग. पण आता संधी मिळते विपुलला. फुल टॉस बॉल आहे, टॉप एज घेऊन बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 3-3 होते, पण अगदी सरळ रेषेमध्ये 90 डिग्रीमध्ये हा बॉल अप झाला होता. त्याचमुळे तो जजमेंट घेताना मात्र क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षक चुकला आणि त्याचमुळे एक निसट्ट जीवनदान मिळते विपुलला. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. 44 धावांचा पाठलाग करायचा आणि 44 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी पडझड होताना पाहायला मिळालेली आहे, कारण एक जीवनदान विपुलला मिळालंय. मॅकमिलन देखील तितकीशी प्रॉमिसिंग स्टार्ट देण्यासाठी अजूनही प्रयत्न करतोय. उदय पाटीलची चांगली सुरुवात MGRC साठी. यावेळेस बैठक स्ट्रोक ज्याचा पेटंट स्ट्रोक आहे, बॉल उडवला स्क्वेअर लेग एरियामध्ये. त्या ठिकाणी मात्र शर्यतीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले, पण मात्र प्रयत्न अपुरे पडले. बॉल जातोय स्क्वेअर लेग बॉन्डच्या पलीकडे. 6 धावांसाठी बियाला स्पोर्ट्स षटकार. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला स्ट्रोक होता मॅक्यूच्या बॅटमधून आपण पाहू शकतात. मॅकमिलन गोविंद एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं
त्या अनुषंगाने फलंदाजी करत मॅकमिलन गोविंदची आहे असं पाहायला मिळते आतापर्यंत. आउटसाइड द ऑफ स्टंप आणि क्रीजच्या पलीकडे बॉलची पिचिंग झालेली आहे, त्याचमुळे पंचांनी निरीक्षण केलंय आणि नो बॉलचे खूण केले आणि बोनस मिळणार आहे आता टीम चौक बॉईजला. एका धावेची वाढ, धावसंख्या 16. धावांची गती फलकावर 16 धावा विजयासाठी 44 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. जी स्टार्ट हवी होती पहिल्या षटकापासून चौक बॉईज या संघाला, ती स्टार्ट मिळवून दिले मॅकने आणि ती कंटिन्यू सुद्धा करतोय. ऑन साइड आपण याला स्लॉक स्वीप केलंय. 1 बाउन्स घेऊन बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी NP स्पोर्ट्स चौकार. मॅकमिलन इज अनस्टॉपेबल. वीस धावा वसूल केलेल्या आहेत आणि म्हणजेच काय एक सडेतोड चौक प्रत्युत्तर. कंपॅरिझन करताना 20 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जमेची बाजू काय आहे, एक धावेने जरी पुढे असला तरी सुद्धा मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी शाबूत आहेत. कारण आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 24 धावा. प्रत्येक षटकास मागे जर आपण पाहिलं तर 8 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे, सेकंड स्पेल घेऊन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक पाहायला मिळतंय. MBPL आज क्राऊड वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आज संडे आहे आणि हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. परंतु काही प्रेक्षक वर्ग मनीषजी असे असतात की आपल्या शेटला चुना लावून सुद्धा मात्र मॅच पाहण्यासाठी येतात. हे आपण सातत्याने पाहिलंय, कारण क्रिकेटवरचं असलेलं हे नितांत प्रेम सातत्याने जोपासताना क्रिकेट शौकीन आपण पाहू शकतात. मनीषजी बॉलर तयार. अक्षय राऊंड विकेट फिंगर रोल केले होते. रिलीज पॉईंट थोडासा उशिरा ठेवला, बॉलला फ्लाईट दिली आणि यावेळेस बॉलला फक्त ऑन दी ऑफ खेळताना खेळून काढले ते म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ एरियामध्ये मिळते. एक धाव, एका धावीची वाढ, धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. तुम्हीच तुमचे प्रतिद्वंद्वी आहात आणि त्याचमुळे तुमचा लढा तुम्हालाच द्यावा लागणार आहे. तुमची मदत करायला कोणी येणार नाही आणि त्याचमुळे मात्र तुमचा वैयक्तिक खेळ जर चांगला झाला तर मात्र तुमच्या संघाचा विजय सुनिश्चित. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. अंपायर हवा जास्त असेल तर आपण बेन्स डाऊन करू शकता, कारण आजचा दिवस हा महत्वाचा आहे आणि प्रत्येक संघाला न्याय देण्याची भूमिका आयोजक घेत आहेत. बॉलर तयार. राऊंड विकेट अक्षय. यावेळेस प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं नाहीये. बॉल जाईल मिड विकेट लाईन फील्डच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत मिळते एक धाव, एका धावीची वर, धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. बघा, ज्यांना धडपड करायला जमते त्यांच्यासमोर परिस्थिती सुद्धा नमते. या ठिकाणी धडपड करावी लागेल दोन्ही संघांना, कारण अजूनही ते स्पष्ट नाही चित्र की कुठला संघ वरचढ आहे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. अक्षय तयार. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल आता चार्ज केलाय, फ्रंट फुटला बॅलन्स करून बॉलला उडवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. बियाला स्पोर्ट्स सिक्सर. नजाकत बरा शॉट पाहायला मिळाला. बॉटम हँडचा उपयोग केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मात्र फुलटॉस चेंडू या वेळेला मात्र पुढे घेत सरळ चेंडूला फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांकरता जबरदस्त फटका. बियाला स्पोर्ट षटकार आपण पाहू शकलात. 6 धावा. 28 धावा होत्या आणि त्यानंतर हे स्ट्रेट ड्राईव्ह हलक्यातने खेळले. तितकासा फोर्स लावला नव्हता या स्ट्रोक मध्ये, त्याचमुळे फक्त एकच धाव मिळते. कधी अटॅक करायचंय, कधी डिफेन्स करायचा, ह्या तंत्राचा अवलंब तुम्हाला वारंवार करता यायला हवा आणि तो अभ्यास या ठिकाणी विपुलचा आणि मॅकमिलनचा स्पष्टपणे पाहायला मिळाला. या पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी त्यांच्या वतीनं बनवली गेली. 29 धावांची जिंकण्यासाठी अजूनही फक्त 15 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असणार आहेत 14, म्हणजे जवळपास सामना आपल्या दिशेने झुकवलाय चौक बॉईज या संघाने. यावेळेस फटका फसलाय. बॉल जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि जजमेंट घेताना मात्र शेवटच्या क्षणाला खूप चांगला झेल तो टिपतो आणि अशा पद्धतीने पहिला धक्का बसतोय चौक बॉईजला. सिद्धेश ऍट इज बेस्ट. विकेट डाऊन होतोय पहिला चौक बॉईज संघ. धावसंख्या 29.
मॅकमिलन बाद झाला आणि मॅकमिलनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अभिषेक पाटील इन होतोय. पण मात्र त्यांनी त्याची कामगिरी चोख अदा केलेली आहे आणि एक चांगली फलंदाजी म्हणजेच 18 धावांचं योगदान ते देखील पहिल्या षटकामध्ये ते खूप महत्वाचं होतं चौक बाईसाठी. डेफिनेटली विपुलने या वेळेला मात्र मॅकमिलन गोविंदने चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जबाबदारी काय असते याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवत असताना मॅकमिलन गोविंदने चांगली स्टार्ट करून तदनंतर मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. 29 धावांवर आतापर्यंत पहिला धक्का आपण पाहतो. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली, जी भागीदारी व्हायला हवी पहिल्या विकेटसाठी ती भागीदारी रचली आणि एक चांगला स्टँड उभा केला. आता मात्र येणाऱ्या फलंदाजाला या ठिकाणी धावा कव्हर करायच्या असतील. अजूनही काही बिघडलेलं नाहीये टीम MGRC साठी. शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागेल, झुंजावं लागेल. तीच झुंज या ठिकाणी अक्षयची पाहायला मिळालेली आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक या ठिकाणी उदय जो एक लीड बॉलर होता त्याच्या गोलंदाजीवर मात्र सडेतोड प्रहार केले गेले आणि जवळपास 20 धावा कुठल्या गेल्या चौक बॉईज या संघाकडून. पण त्या विपरीत जर आपण अक्षयचा विचार केला तर अक्षयच्या वतीनं 9 धावा खर्च केलेला आहे. बॅलन्स सिच्युएशन आहे. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 12. 12 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे कारण आता जास्त काही ब्रेक वगैरे होणार नाहीये कारण यानंतर आम्हाला अजूनही 5 मॅचेस कंप्लीट करायचे आणि त्या देखील सर्व कमीत कमी 4 षटकांच्या व्हायला हव्या आणि त्याचमुळे आम्ही वारंवार त्या सूचना करतो. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये प्लीज. Yes, DJ. सर्व आयोजकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण ही इतकी मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी आमच्या कॉमेंट्री पॅनलला, अंपायर्सला, स्कोररला आणि लाईव्ह प्रक्षेपण पाटील नेटवर्क दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. आणि आम्ही आमच्या स्पॉन्सर्स देखील आभार व्यक्त करतो. टी शर्ट स्पॉन्सर आहेत मिस्टर नरेंद्रजी मिश्रा, तिरुपती टंच अँड लेझर सोल्डर, एक यशस्वी असे उद्योजक ज्यांनी आम्हाला टी शर्ट साठी सहकार्य केलेलं आहे मिस्टर नरेंद्र मिश्रा. त्यानंतर BSUG, ब्रँडेड स्पोर्ट्स, NS स्पोर्ट्स, MS स्पोर्ट्स, किरण ट्युटोरियल्स, टीम केअर, व्ही क्रिएशन या सर्वांनी देखील मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक आभार. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर संदीप येतोय. जितू पेकर संघाचा एक जबरदस्त बॉलर आणि आता पाहायला गेलं तर ज्या कामासाठी संघामध्ये निवडण्यात आलेले ते काम आता MGRC साठी करावं लागणार आहे संदीपला. इकॉनॉमिकल बॉलर तर आहे पण आता मात्र इकॉनॉमिलिटी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये सिद्ध करावी लागणार आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो विपुल माल्या आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे अभिषेक. अभिषेकला अजूनपर्यंत खाता खोलता आला नाही पण मात्र विपुलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटका तुम्ही गेल्या षटकामध्ये पाहिला. चला जास्त वेळ घेऊ नका, प्लीज स्टार्ट द मॅच. संदीप बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्राईकवर असेल राईट हँडेड बॅटर विपुल. लयबद्ध गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातोय संदीप पण मात्र या पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर तो अभ्यासपूर्ण गोलंदाज जाणवत नाहीये जो आपण या अगोदर कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलाय आणि म्हणूनच संदीपला मात्र जास्त मोका या MPPL मध्ये मिळाला नाहीये कारण तो सराव तितकासा जाणवत नाहीये आणि व्यवस्थित ग्रिपिंग बॉलची असायला हवी ती होत नाहीये. धावसंख्या 30, 12 बॉल्स मध्ये 14 धावांची गरज. स्टेप आउट झाले, फोर्स करायचा प्रयास झाला होता, कनेक्शन बॅटरने बॉलचं होत नाही, डॉट बॉलची हाताळणी केली जाते. संदीप पुन्हा एकदा कमबॅक करतोय. खूप चांगला चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडू होता आणि 700वा हा चेंडू निर्धाव या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक भंडारे एक कॅल्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारचं दर्शवत आहेत. त्याचप्रमाणे जतीन किनी असतील,
आणि मुन्ना जयस्वाल कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुराग चव्हाण यांना आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचा खेळ दर्शवतायत आणि धावांची गती जर आपण पाहिली, विपुल एक चिकाटी प्लेअर आहे मनीष आणि खेळपट्टीवर सातत्याने टिकून राहत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे मनीषजी पाटील. पुढचा बॉल संदीपचा ऑन साइडला कंट्रोल पुल स्ट्रोक बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फटक्यांचा जबरदस्त आविष्कार, गोलंदाजावर अत्याचार, बियाला स्पोर्ट्स षटकार. थँक्यू. चला व्यासपीठावर आता थोड्याच वेळात आमचे प्रमुख मान्यवर येणार आहेत. तर मी विनंती करतो जे आमच्या आजीबाजी खेळाडू आहेत जे व्यासपीठावर आसन असतात त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठ रिकामी करायचंय प्लीज. पुन्हा एकदा कंट्रोल तर चुकला होता, बॉल हवेत राहिलाय खूप काळ आणि क्षेत्ररक्षित बॉल खाली येतोय. कॉलिंग मिस्टेक ही मात्र जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतंय की क्षेत्ररक्षण करताना सुद्धा तुमचं तोंड हल्लं पाहिजे, तुझं तोंड चाललं पाहिजे. मी घेऊ की तू घेऊ हे कॉलिंग व्यवस्थित झाली पाहिजे आणि तेच कुठेतरी झालं नाही आणि त्याचमुळे कॅच मिस होतोय आणि जीवनदान मिळते. तेव्हा बॅटर अभिषेकला जीवनदान किती महागात पडेल पाहूया. सभी खिलाड़ियों से निवेदन किया जाता है कि प्रमुख मान्यवर थोड़ी देर में हमारे वीआईपी डेस्क पर आने वाले हैं, तो प्लीज आप स्टेज खाली कीजिए क्योंकि बाद में थोड़ी सी तकलीफ हो सकती है. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल जातोय मिड विकेटला मिळते. एक धाव एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 39. 39 रन्स ऑन बोर्ड आणि आता मात्र जवळपास सामना खुला झालाय चौक बॉईज या संघासाठी. कारण एक निर्भीड अशी फलंदाजी एक्सपेक्टेड ऍज ऑलवेज चौक बॉईजची पाहायला मिळालेली आहेच आणि आज सुद्धा तसंच पाहायला मिळते. आणि आता लय भरकटणारी गोलंदाजी संदीपची सुद्धा पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप आणि खूप जास्त बाहेरून बॉल हाताळला गेलेला आहे. ट्रॅव्हल देखील खूप लांबून गेलाय आणि जास्त काही त्रास झाला नाही या निर्णय देताना अमोल बेतोसकर यांना. दरम्यान मिळते वाईट बॉलची एक धाव, धावसंख्या 40 झाले. जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा प्रॉपर स्ट्रोक आणि आजच्या दिवसातला सर्वात लांब लचक षटकार ठोकलाय बॅटर अभिषेक पाटीलने आणि अशा पद्धतीने चौक बॉईज हा सामना जिंकतोय. विजयी संघाचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक MGRC. दोन्ही संघांच्या खेळाडूने एकमेकांचं हस्तांदोलन केल्यानंतरच मैदान सोडायचं आहे आणि थोड्याच वेळात आपण पुकार देऊ. मॅचच्या खेळाडूला मूल्यांकन सुरू आहे. हेलो ठीक, यस थैंक यू सो मच. और अब कमेंट्री बॉक्स में हुआ है बदलाव, जहां पर आपको सीधा प्रसारण पहुंचाने के लिए ओमकार शेट्टी हमारे साथ जुड़े हैं और मैं विनोद गुप्ता आप सभी लोगों का मीरा भाईंदर प्रीमियर लीग में हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. और आज के दिन का ये